नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। मागच्या व्हिडिओच्या शेवटी आपण लक्षात घेतलं की भगवंतांना अर्जुनाने केषु केषुच भावेषु चिंत्योसी भगवन्मया, कोणकोणत्या वृत्ती तुमच्याद्वारे प्रकट होतात की ज्या वृत्तींचा मी अभ्यास करू, चिंतन मनन करू. आपल्यालाही माहिती आहेत वृत्ती किती आहेत, त्याची तर मोजदादच करता येणार नाही ना. प्रत्येक व्यक्ती ही अनंत वृत्तींचा खजिना आहे आणि एकाच व्यक्तीद्वारे अनेकानेक वृत्ती प्रकट होत असतात. आणि म्हणून अर्जुनाने मोठा गूढ प्रश्न विचारून टाकला, केषु केषुच भावेषु चिंत्योसी भगवन्मया. आणखी एक प्रश्न पण अर्जुनाने विचारला, कथं विद्यामहं योगिं त्वां सदा परिचिंतयन्. मी तुला जाणू कसा शकतो विद्याम, कशा प्रकारे चिंतन मनन केल्यावर मला तुला जाणता येईल. बघा बरं, अर्जुनाने प्रश्न विचारलेत, आपल्यालाही त्यालाच तर जाणायचं आहे. मग आता ज्याला जाणायचं आहे त्यालाच प्रश्न विचारल्यावर त्याच्याकडून उत्तर कसं येणार. मला जाणायचं असेल तर असंच उत्तर येणार ना. म्हणून भगवंतांनी लगेच उत्तर द्यायला सुरुवात केली आणि आधीच सांगून टाकलं, अरे मला जाणायचं असेल ना, तुला चिंतन मननात वृत्ती स्थिरावायच्या असतील ना, तर अनंत आहेत रे. एवढ्या सगळ्या वृत्तींचं वर्णन करणं कसं बरं शक्य आहे. म्हणून मी तुला संक्षेपाने काही महत्त्वाच्या वृत्ती ज्यांच्या मार्फत प्रकट होतात, अर्थात त्या विभूती. अध्यायाच्या सुरुवातीला आपण विभूती योग असंच अध्यायाचं नाव आहे आणि या विभूतींविषयी पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलंय. मग भगवंतच सांगतायत की अशा प्रकारे वृत्ती प्रकर्षाने ज्यांच्यामध्ये प्रकट होतात त्या माझ्या विभूतींविषयी मी सांगतो. भगवंत माझ्याविषयी सांगतो नाही म्हणत आहेत, स्वतःविषयी नाही सांगणार आहेत. प्रकर्षाने त्यांचं प्रतिबिंब ज्यांच्या मार्फत प्रत्ययाला येऊ शकतं असं चराचरामध्ये जे जे काही आहे सगळंच, पण त्यातलं प्रामुख्याने जे आहे त्याच्यावर भगवंत अर्जुनाचं लक्ष वेधू इच्छित आहेत. मग आता या सगळ्या विभूतींचं वैशिष्ट्य कोणतं असेल. निश्चितपणे सगळ्यांचं वैशिष्ट्य एकच आहे की जे परमात्म्याकडून आपल्याला हवं असतं आणि परमात्म्याला आपल्याकडून अपेक्षित असतं. परमात्म्यासंबंधी आपल्याला केव्हा जाणता येईल, जेव्हा आपल्या शरीरामध्ये लहरणारी स्पंदनं ही लयबद्ध असतील, तेव्हाच त्या अनुभूतीचा साक्षात्कार आपल्याला होऊ शकतो. अनुभूतीचा साक्षात्कार म्हणजे काय, जे गाणारे आहेत ना त्यांना लक्षात येईल की तो सा लागणं खर्जातला असेल किंवा तारव सप्तकातला असेल, तो सा जेव्हा लागतो ना त्या क्षणी सगळा वाद्यमेळ आणि तो सा यांचा जो एकत्र स्पंदन गोळा मेळा होतो, ती लयबद्धता. आपल्या शरीरात सुद्धा ही लयबद्धता आपल्याला जाणता येते. आपल्या शेवाळेताईंनी तोच एक प्रश्न विचारला आहे की लयबद्ध स्पंदनं म्हणजे नेमकं काय, कशी बरं ओळखायची. आता सध्या आपल्याला स्पंदनांचा ग्राफ ECG काढतात तेव्हा आलेखामध्ये आपल्याला ती स्पंदनं दिसतात, हार्टबीट्स, बरोबर. हृदयाची स्पंदनच ना. हृदयाची स्पंदनं म्हणजे रक्ताचं हृदयातून
शरीरभर पसरलं जाणं आणि पुन्हा आकुंचन होऊन पुन्हा प्रसरण. म्हणजे ही आकुंचन आणि प्रसरण ही जी क्रिया आहे ती आपल्याला त्या ग्राफवरती, त्या आलेखामध्ये स्पष्ट दिसत असते. मग ही आकुंचनाची लयबद्धता, प्रसरणाची लयबद्धता ही आपल्याला त्या आलेखामध्ये बघायला मिळते ना. ती झाली हृदयाची स्पंदनं. आता इथे स्पंदनं कोणती आहेत? मनाची. मुळात मनाचा ग्राफच नाही काढता येत. अगदी कितीही सायकोलॉजीचा अभ्यास केला तरी आमच्या बहिणाबाई सांगून देतातच ना, मनाचा थांग लागत नाही. आणि बहिणाबाईंना प्रत्यय आलाय म्हणून त्या सांगतायत आपल्या सगळ्यांच्या प्रतिनिधी म्हणून. खरंच आपल्याच मनाचा थांग आपल्या तरी कुठे लावता येतो. पण लयबद्ध स्पंदनं मात्र मनाची ओळखता येतात. हां, कशी ओळखणार? मन चंचल आहे, तरल आहे, त्यामुळे तिथे सतत स्पंदनं आहेतच. जशी बादलीतलं पाणी कितीही स्थिर आहे असं म्हटलं, बादली पाण्याने भरलेली आहे आणि कितीही ते पाणी स्थिर आहे, आपण बादलीला धक्का नाही लावू देतो, तरीही पाण्यातल्या रेणूंची स्पंदनं चालूच असतात ना. पण जेव्हा बादलीला धक्का लागतो त्यावेळी काय होतं? ती स्पंदनं विचलित होऊन जातात. आणि जेव्हा ते पाणी स्थिर असतं त्यावेळी ती स्पंदनं आहेतच, पण ती कशी असतात? निश्चितपणे लयबद्ध असतात. म्हणजे त्यांची विज्ञानाच्या भाषेमध्ये ॲम्प्लिट्यूड जी आहे ना ती समसमान असावी लागते. ब्रेथ, हाईट हे सगळं समसमान असेल तर त्या स्पंदनांना लयबद्ध स्पंदनं असं म्हणतात. आपण ही लयबद्ध स्पंदनं कशी अनुभवू शकतो? आध्यात्मिक अनुभूती मिळेल तेव्हा ती अनुभवता येतील, तो भाग वेगळा. पण विज्ञान कक्षेमध्ये कशी अनुभवता येतील? आपल्या मनगटाची नाडी बघतात बघा, वैद्य बघतात ना. आपल्यालाही शोधता येते की हो, आपणच आपल्या मनगटावर हात ठेवला तर आपल्या नाडीतून अखंड रक्तप्रवाह जो चालू आहे तो आपल्याला कळत असतो. मनगटाच्या इथेच हात ठेवायला पाहिजे असं नाही, कांजिलावर ठेवला तरी जाणवतो, गळ्यापाशी ठेवला तरी जाणवतो, पायाच्या घोट्यापाशी ठेवला तरी जाणवतो. मुख्यत्वे करून कांजिलावर जेव्हा आपण हात ठेवतो तेव्हा या स्पंदनांची लयबद्धता आणि विचलितता लगेच ओळखू येते. मग हे विचलित का होतात? कधीतरी आपलं खूप डोकं दुखत असतं, कधीतरी डोकं जड झालेलं असतं, कधीतरी क्रोधामुळे काहीही सुचेनासं झालेलं असतं. अनेक विषय विकार जेव्हा या मनापर्यंत थेट जाऊन भिडतात तेव्हा ती स्पंदनं निश्चितपणे विचलित होणार ना. म्हणून त्याला शब्द दुसऱ्या अध्यायात वापरून टाकलाय, मात्रा स्पर्श. मात्रा स्पर्श झाला की स्पंदनांची विचलितता आली. जोपर्यंत मात्रा स्पर्श मनाच्या स्पंदनांपर्यंत जातच नाही तोपर्यंत मनाची स्पंदनं लयबद्ध असतातच. मग या मात्रामध्ये काय काय अपेक्षित आहे, काय काय अंतर्भूत आहे, त्याची मोठी लंबी चौडी यादी आपण सुद्धा करू शकाल. कारण आपल्या मनाची स्पंदनं केव्हा लयबद्ध राहत नाहीत याचा अनुभव आपण आपलाच घेऊ शकतो. काढूया शोधून आपल्या मनाची स्पंदनं केव्हा अशी विचलित होत राहतात आणि मग ती विचलित होऊ नये यासाठी अभ्यास कसा करायचा तेही हळूहळू आपल्याला उलगडायला लागतं. त्यालाच आपण पूर्ण एकाग्रता, तल्लीनता, तादात्म्यता असं म्हणतो ना. चित्रकार त्याच्या चित्र काढण्यामध्ये असा तादात्म्य होऊन गेला, गायक त्याच्या गाण्यामध्ये असा तल्लीन होऊन गेला तर मात्रा स्पर्श होऊ शकत नाही ना. कवी, लेखक त्यांच्या कामामध्ये योग कर्मसु कौशलम, जेव्हा या कर्मामधलं कौशल्य प्रकटीकरणाच्या दिशेने सुरू होतं ना तेव्हा जी स्पंदनं असतात ती 100% लयबद्ध असतात. कोणीही ही लयबद्ध स्पंदनं अनुभवू शकतं. आणि विज्ञानाने ओळखायची म्हटली तर विज्ञानाने सुद्धा
तपासून बघता येतात. तेच आता प्रयत्न चालू आहेत. आपण जेव्हा लयबद्धपणे भगवद्गीतेचे श्लोक म्हणतो ना, त्यावेळेला ही स्पंदनांचा आलेख मोजणारी उपकरणं, यंत्र आवर्जून आणून अभ्यास चालू आहे. वेदमंत्र, अशा प्रकारची स्तोत्र, भगवद्गीतेचे श्लोक, अगदी रामरक्षेचे श्लोक, आमच्या भीमरूपीचे श्लोक, सगळं जेव्हा आपण अशा पद्धतीने लयबद्धपणे म्हणू शकतो, त्यावेळी दिसणारा यंत्रावरचा ग्राफ, आलेख, हा आपल्याला लयबद्धता विज्ञानाने प्रमाणभूत करून दाखवतो. तसा अभ्यास चालूच आहे. तेव्हा लयबद्ध स्पंदन म्हणजे काय याची प्रचिती प्रत्येकाने आपापली घ्यायची असते. मला वाटतं ताईंना उत्तर लक्षात आलं असेल. त्यासाठी तादात्म्य, तदाकार वृत्ती, मग एखाद्याची अगदी भाजी चिरताना सुद्धा तदाकार वृत्ती होऊ शकते हो. केर काढताना सुद्धा तदाकार वृत्ती होऊ शकते. भगवंताची पूजा करताना सुद्धा होऊ शकते. दरवेळी काही स्तोत्र मंत्रच म्हणायला हवं असं मुळीच नाही. छोट्या बाळाला न्हाणताना, आंघोळ घालताना सुद्धा ही लयबद्ध स्पंदनं आपल्याला प्रचिती देऊन जातात. तेव्हा लयबद्ध स्पंदनं वर्णनापेक्षा अनुभवायची असतात. जरूर ताई, तुम्ही पण त्याचा प्रत्यय मिळवू शकाल. बघा मिळवता येतोय का, आणि मग तुम्हीच कळवाल लयबद्ध स्पंदनं म्हणजे काय ते मला उलगडायला लागलं असं तुम्हीच निश्चितपणे सांगू शकाल. मग आता हे झालं लयबद्ध स्पंदनांविषयी. ज्या ज्या विभूती म्हणून भगवंत वर्णन करणार आहेत, संक्षेपाने सांगितलं ना भगवंतांनी, मागच्या व्हिडिओत शेवटी ऐकलं आपण. त्या विभूतींचं वैशिष्ट्य हेच आहे की त्यांच्यामध्ये अशा प्रकारची लयबद्ध स्पंदनं सातत्याने प्रचितीला येतात. असंच त्यांचं कार्य आहे, असंच त्यांचं कर्तृत्व आहे. मागे आपण कर्तृत्वाविषयी पण बोललोय की व्यक्ती राहील नाही तर नाही राहणार, विभूती राहील नाही तर नाही राहणार, पण व्यक्तित्व, विभूतिमत्व हे मात्र निश्चितपणे अजरामर होऊन जातं. आणि अशाच अजरामर विभूतिमत्वांविषयी, त्यांच्या विभूती तत्वाविषयी या अध्यायामध्ये भगवंत सांगतायत. मग स्वाभाविक आहे, चराचर सृष्टीमध्ये नामोल्लेख करून ज्या विभूती प्रस्थापित होऊन गेल्या, आताही त्या अजरामर स्वरूपात आहेतच, त्यांच्याविषयी भगवंत उल्लेख करतात. मग हे सृष्टीतले घटक आहेत तरी कोणते? आज त्यातले काही आपल्याला या चर्मचक्षूंना प्रत्ययाला येतात का? काही आपल्याला कथांमधून अनुभवता, माहिती घेता येऊ शकते का? हे सगळं समजून घ्यायला हवं ना. म्हणून मग आता पुढच्या श्लोकांमध्ये अशा विभूतिमत्व प्रकट करणाऱ्या विभूतींविषयी भगवंत काय सांगतायत ते जाणून घेऊया. पण आधी श्लोक ऐकायला हवेत, तेव्हा ऐकूयात श्लोक. आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशि वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहं पुरोधसाय च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः महर्षीणां भृगृहं गिरामस्म्येकमक्षरं यज्ञानाय जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणाय च नारदः गन्धर्वाणाय चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः
उच्चैश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणाय च नराधिपम् आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः अनन्तश्चास्मि नागानां वर्णो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहं प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणाय च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्. श्लोक तर ऐकले आपण. आता प्रत्यक्ष त्या विभूतींविषयी समजून घेऊया. पहिलीच विभूती सांगून दिली आहे, आदित्यानाम अहम विष्णू. अहम शब्द आलाय बरं. प्रथमेश सरांनी आमच्या एक शंका विचारली आहे, भगवंत सतत अहम का म्हणतात बरं? मीला तर गाडून टाका असं सांगितलं जातं. मी प्रकर्षाने नकोच आहे असं म्हणतात भगवंत. आणि मग इथे तर भगवंत अहम आत्मा गुडाकेश अहम आदिश्च मध्यच आदित्यानाम अहम विष्णू या श्लोकांमध्ये सगळीकडे सतत आपण अहम ऐकतोय. मग भगवंत स्वतःविषयी अहम अहम म्हणतात की काय? नाही ना, भगवंत कधीच स्वतःचं वर्णन नाही करत आहेत. आदित्यानाम अहम विष्णू. अहम याचा अर्थ चैतन्य, अहम याचा अर्थ परमात्मा, एनर्जी, शक्ती, शक्तीचा संचय, शक्तीचा पुंज, त्याच्याविषयी भगवंत बोलत आहेत. मग शक्तीचा पुंज हा विभागलेला आहे, पण ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये पूर्णत्वानी आहे, म्हणून भगवंत शब्द वापरतात अहम. तेव्हा अहम म्हणजे व्यक्तिगत रूपामध्ये नाही आहे. अहम हा एनर्जी, शक्ती, चैतन्य, क्षमता यांच्या समानार्थी शब्द भगवंत वापरतायत. तेव्हा हे लक्षात घ्यायचं हां. पण कुठेही भगवंत मी असं नाही म्हणत आहेत, कारण भगवंतच मुळात काय आहेत? परमात्मा, चैतन्य, ऊर्जा, स्रोत, शक्ती. त्यामुळे भगवंत ही स्पंदनं आहेत. मग त्याच्यामध्ये व्यक्ती म्हणून नाहीच, व्यक्तित्व, वृत्ती ती प्रकट होणार आहे. म्हणून अहम याचा अर्थ आपल्या सृष्टीमधला व्यक्त असा कोणीतरी असा घ्यायचा नाहीच आहे. तेव्हा छान प्रश्न आहे आणि हे लक्षातच ठेवायचं आहे बरं, कारण हा अनेकांना प्रश्न पडतो, म्हणून त्याचा आवर्जून आपण उलगडा केला. मग आदित्य एकूण 12 आहेत. कोण कोण आहेत? काढाल शोधून? सगळंच आपण इथे सविस्तर सांगत बसलो तर किती वेळ जाईल आपला. खूप साऱ्या विभूतींबद्दल भगवंतही संक्षेपाने सांगतायत ना, मग आपणही संक्षेपानेच समजून घेऊया. म्हणून 12 आदित्यांपैकी मी विष्णू आहे. मग ही 12 आदित्यांची नावं आपल्याला नक्की आपल्या ग्रंथांमध्ये सापडतात. शोधून काढायचा करा तर प्रयत्न, त्या निमित्ताने अभ्यासही होईल. आणि ज्यांना माहिती आहे त्यांना पुनः प्रत्ययाचा आनंद देखील मिळेल. म्हणून आदित्यानाम अहम विष्णू. विष्णू हे नाव आपण पालनकर्त्याचं घेतो, की संपूर्ण चराचराचा जो पालनकर्ता आहे, स्थिती प्राप्त करून देणारा आहे, चराचर सृष्टीला स्थैर्य देणारा आहे, तो विष्णू. म्हणून विष्णूचं स्थान आदित्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. अदितीचे जे पुत्र कश्यप आणि अदिती ह्या ऋषी दाम्पत्याचे जे पुत्र त्यांना आदित्य असं म्हटलं जायचं. आणि ह्या आदित्यांपैकी विष्णू हे सर्वश्रेष्ठ विभूती म्हणून मान्यता पावलेले आहेत. म्हणजेच अर्थात म्हणून आपल्याकडे नवविवाहित दाम्पत्याला लक्ष्मी विष्णू म्हटलं जातं. विष्णू म्हणून त्याचं पूजन केलं जातं, कारण विष्णूची भूमिकाच कोणती आहे? चराचर सृष्टीचा पालन करता, स्थैर्य प्रदान करणारा. लक्ष्मी चंचल आहे असं म्हटलं जातं ना, म्हणून या चंचल लक्ष्मीला सतत सांगाती ठेवून स्थैर्य प्रदान करणारा
तो विष्णू. म्हणून तेजोमय असं जे आहे त्याच्यामध्ये विष्णूंचं स्थान सर्वश्रेष्ठ आहे. पुढे सांगून दिलं, ज्योतिषाम रविही अंशुमान. ज्योती म्हणजे तेजरूप असणारी. आपण घरामध्ये सुद्धा दीप प्रज्वलित करतो. रोज सकाळी संध्याकाळी पूजेच्या वेळी दीप प्रज्वलित करतो. ह्या दिव्याच्या ज्योतीपासून सुद्धा किरणं येतच असतात. पण त्या किरणांना किती अंतरापर्यंत जायची क्षमता असते? मर्यादा असते ना. पण एक विभूती अशी आहे की जिच्या किरणांची क्षमता एवढी आहे की जी संपूर्ण चराचराला प्रकाशित करू शकेल, उष्णता, प्रकाश, ऊर्जा देऊ शकेल. कोण आहे असं? ओळखलत ना? रवी, सूर्य. म्हणून त्याला अंशुमान असं सुद्धा नाव आहे. कारण त्याच्या किरणांमध्ये एवढी क्षमता आहे. त्याचे ज्योती समज तेज आहे. कारण सूर्याकडे उगवताना मावळताना आपण बघू शकतो, सहज बघू शकतो. त्यामुळे ज्योतिसम त्याचं तेज आहे. वणव्यासारखं नाही आहे अग्नीच्या. म्हणून त्याला ज्योतिसम तेज असणाऱ्यांमध्ये जे कोणी सर्वश्रेष्ठ आहे, अंशुमान किरणांच्या रूपाने संपूर्ण चराचराला उजळवणारा तो रवी माझी विभूती आहे. आणखीन पुढच्या वेळी सांगून दिले, मरीचिर मरुतामस्मी. मरुद्गण जे आहेत यांची पण माहिती घ्यायची बरं का. 49 मरुद्गण कोण? आपण जेव्हा पूजा वगैरे मांडतो ना, तेव्हा या मरुद्गणांना स्थान दिलेलं असतं पूजेमध्ये. त्या 49 मरुद्गणांमध्ये सर्वश्रेष्ठ जो मरुद्गण समुदायामधला सर्वश्रेष्ठ जो आहे त्याला मरीची, त्याला विभूती असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं? नाही ना, सगळेच उलगडे आपण इथे नाही करणार आहोत. नंतर काही व्हिडिओमध्ये आपल्याला याच्याविषयी सविस्तर विवेचन मिळेलच. प्रत्येक विभूतीविषयी आपण वेगळेपणाने मांडणी करणारच आहोत. पण तोपर्यंत शोध आपण घेत राहूया ना. पुढची विभूती कोणती सांगून दिली? नक्षत्राणाम अहम शशी. शशी म्हणजे चंद्र. नक्षत्र म्हणजे ज्यांना सूर्यामुळे प्रकाश मिळतो अशा सगळ्यांना नक्षत्र असं म्हटलं जातं. आकाशगंगेमध्ये तारका समूह असतात, त्यांना नक्षत्र म्हणतात. आणि त्या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ तर की जो चराचराला जेव्हा सूर्यदर्शन होत नसतं त्यावेळी हा चंद्रच तर अवकाशाला पण आणि चराचराला पण उजळून टाकू शकतो. म्हणून नक्षत्रांमध्ये सर्वात तेज सूर्याचं ग्रहण करू शकणारा आणि चराचरामध्ये पसरवू शकणारी अशी जर कोणती विभूती असेल तर ती आहे चंद्र. अजून पुढच्या 2 ओळींमध्ये अजून वेगळ्या वेगळ्या विभूतींविषयी सांगितलं आहे. कोणत्या विभूतींविषयी सांगितलं आहे बघूयात. तर आता वेदांमध्ये आलेत बरं का. भगवंत विभूती सांगतायत स्वतःच्याच, म्हणजे चराचर सृष्टीमध्ये स्थापित झालेले व्यक्त रूपामध्ये असलेले जे जे काही आहे परमात्म्याची प्रचिती देणारे त्या सगळ्यांना विभूती म्हटलंय. मग वेदांमध्ये विभूती कोणती आहे? आपल्याला 3 वेद तर माहितीच आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद. आणि आणखीन एक वेद आहे सामवेद. सुरुवातीला आपण लयबद्ध स्पंदनांचा उल्लेख केला. जेव्हा मंत्रोच्चार असे लयबद्ध म्हटले जातात, उच्चारले जातात की ज्यामुळे अवकाशातली स्पंदनं सुद्धा आपोआप लयबद्धता प्राप्त करून घेतात. मग त्या लयबद्ध मंत्रोच्चारांचं सामर्थ्य जर कोणत्या वेदामध्ये प्रकट होत असेल तर ते सामवेदामध्ये होतं. म्हणजे अन्य वेदांमध्ये जी सूक्तं आहेत तीच कशा प्रकारे गायची की ज्यामुळे सर्वसामान्य ध्वनिलहरी या लयबद्ध स्पंदित होत राहतील, ते कौशल्य सामवेदामध्ये प्रकट झालंय. म्हणून सामवेद ही बाकी अन्य वेदांच्या मध्ये श्रेष्ठत्वाने आपल्या वेगळेपणाने उठून दिसणारी आहे. म्हणून तिला विभूतिमत्व प्राप्त झालेलं आहे. अजून पुढच्या ओळीचं म्हणजे देवानामस्मी वासवः. देव हे सुद्धा
मागे एक कथा ऐकली होती बघा आपण. देव, दानव आणि मानव तिघही ब्रह्मदेवाकडे गेले होते आणि उपदेश मागितला होता, आठवत आहे ना? त्यापैकी देवांनाही द हे अक्षर दिलं होतं आणि मग देवांनी त्याचा अर्थ काढला होता. द आपल्याला का बरं दिला असेल? आठवते ना कथा? नसली आठवत तर पुन्हा तो व्हिडिओ बघा बरं का. मग अशा देवांच्या समुदायामध्ये श्रेष्ठ कोण आहे? स्वाभाविकपणे देवांचा जो प्रमुख, समूहाचा जो प्रमुख वासवा म्हणजे इंद्र, देवांचा राजा असं त्याला म्हटलं जातं. म्हणून देवानाम अस्मि वासवा, इंद्राची ती क्षमता आहे. अजून पुढच्या ओळीत काय म्हणून टाकलंय बघा, इंद्रियाणाम. आता सोपं आहे, अनेक वेळा आपण हा उल्लेख केला आहे. दशेंद्रिय तर आहेतच, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पण या दाहींचा एकत्र लगाम कोणाच्याकडे असू शकतो किंवा या दाहींचा एकत्रित परिणाम स्वीकारणारा प्लॅटफॉर्म कोणता, स्थानक कोणतं असतं? बरोबर ओळखलं. म्हणून इंद्रियांमध्ये सर्वश्रेष्ठ विभूती की जी संयमित झाली तर या इंद्रियांना सुद्धा त्यांची बळजोरी करता येत नाही. दुसऱ्या अध्यायात म्हटलंय ना, इंद्रिया आणि प्रमाथीनी हरंती प्रसभम मनः. इंद्रिय अशी बलवान होऊ शकतात की ती मनाला सुद्धा आपल्याकडे खेचून घेऊ शकतात. पण एकट्या मनाचं असं सामर्थ्य होऊ शकतं की जे दशेंद्रियांना संयमित करू शकतं. म्हणून मग स्वाभाविक आहे, एकाकडची जी क्षमता आहे सर्वात श्रेष्ठ त्याचीच ताकद जास्त ना. म्हणून इंद्रियांमध्ये विभूती कोण? मन. आणि अजून पुढच्या ह्याच्यात सांगून दिलं, भूतानामस्मि चेतना. चेतना म्हणजे संवेदना. मग अशी जे लयबद्धता बोललोय ना, प्राणीमात्रांमध्ये चेतना म्हणजे सहसंवेदना. मुक्या प्राण्यांच्या बाबतीत ही आपल्याला अनुभवता येते आणि मनुष्यामध्ये सुद्धा ही अनुभवता येते. ही चेतना स्पर्शाद्वारे, नेत्रांद्वारे, श्रुतींद्वारे, वाणीद्वारे, जेवढी म्हणून इंद्रिय आपल्याकडे आहेत, स्पर्शाद्वारे ही सगळी चेतना म्हणजे सहसंवेदना. ही आपोआप परस्परांना जोडून घेणारा एक दुवा ठरते. म्हणून भूतानामस्मि चेतना, प्राणीमात्रांना एकत्र गुंफून ठेवणारा परमात्मा तर आहेच. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे सूत्रे मणिगणा इव म्हटलंय ना, ऐका बरं पुन्हा 7वा अध्याय म्हणजे लक्षात येईल. पण इथे भगवंतांनी सांगून दिलं की प्रत्येकामध्ये जी चेतना आहे, सहसंवेदना आहे, पाठीच्या कण्यातून हा चेतारज्जू जातो ना, तोच तर ती ह्या संवेदनांचं प्रकटीकरण करत असतो. मग ही जी सहसंवेदना आहे, संवेदन क्षमता आहे, ती सर्वच प्राणीमात्रांमध्ये, अगदी वनस्पतींमध्ये सुद्धा. वनस्पतींना जगदीशचंद्र बोसांनी तर सिद्ध करून दाखवलंय ना. वनस्पतींना सुद्धा तुम्ही हळुवार हाताने कुरवाळलं, त्यांच्याशी संवाद केला तर त्यासुद्धा आपल्याशी संवाद करतात. प्रसन्न होऊन वनस्पतीसुद्धा आपल्याला आनंद देतात, त्याचा प्रत्यय मिळवता येतो. म्हणून भूतानाम म्हणजे सर्व चराचरामध्ये चेतना, सहसंवेदना ही विभूतिमत्व म्हणून प्रस्थापित झालेली आहे. अजून पुढच्या ओळीत सांगून दिलं, रुद्राणाम शंकरश्चास्मी. 11 रुद्र आहेत. या 11 रुद्रांमध्ये सर्वश्रेष्ठ लय, विलयाचं प्रतीक असणारा, उत्पत्ती, स्थिती आणि लय, हा लयकर्ता जो आहे तो शंकर आहे. सर्व 11 रुद्रांना संयमित करून योग्य प्रकारे वर्तन करायला लावणारे जे श्री शंकर, साक्षात प्रकृती, माया, उमा, पार्वती हिच्यासह शिवत्व प्रस्थापित करणारे जे शंकर, शम म्हणजे शांती, संयमित होणं, कर म्हणजे कृतीद्वारे हा संयम प्रकट करणारे जे आहेत
ते शंकर. अजून पुढे सांगून दिलं वित्तेशो यक्ष रक्षसाम. वित्तेशो म्हणजे कुबेर. धनाचं रक्षण करायला लक्ष्मीपुत्र कुबेराचीच योजना केलेली आहे ना. त्यामुळे यक्षाकडे जबाबदारी, यक्ष गण जो आहे, समुदाय जो आहे, त्यांच्याकडे अशा प्रकारे सृष्टीमधल्या घटकांचं रक्षण, पंचमहाभूतांपैकी रक्षण करण्याचं दायित्व सोपवलेलं आहे. महाभारतामध्ये युधिष्ठिर आणि यक्षाचे प्रश्न कथा आपल्याला माहिती असेल, नसेल तर जरूर महाभारत वाचा. तेव्हा यक्षांकडे अशी रक्षण करता जबाबदारी सोपवलेली आहे. तसं वित्ताचं रक्षण करण्याची, धनसंपदेचं रक्षण करण्याचं दायित्व कुबेराकडे दिलेलं आहे. म्हणून वित्तेशः असं कुबेराला म्हटलं जातं. अजून पुढच्या ओळीमध्ये सांगून दिलं वसूनाम पावकश्चास्मी. अष्टवसू आहेत, त्यांच्यामध्ये पावक हे अग्नीचं एक नाव आहे. अग्नी वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रकट होतात. त्यापैकी जातवेदस आहे, गार्ह अग्नी आहे, तसा हा पावक हे अग्नीचंच एक नाव आहे. म्हणून अष्टावसूंमध्ये पावक रूपाने मीच विभूती म्हणून जो सर्वच हवन करतो आणि समर्पित करून घेतो तो पावक मी आहे. त्याच्या पुढच्या त्याच ओळीमध्ये सांगून दिलं मेरुः शिखरिणामहं. शिखर असलेले जे पर्वत आहेत, त्या शिखर असलेल्या पर्वतांमध्ये सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर तो मेरू पर्वत. पुराणामध्ये याच्याविषयी विशेष माहिती आपल्याला सापडणार आहे बरं का. जरूर शोधून काढायचा प्रयत्न करा. आजही मेरू पर्वत आहे का, असेल तर तो कुठे आहे, त्याचं काय वेगळेपण आहे शिखराच्या बाबतीतलं, सगळी माहिती आपल्याला मिळू शकते. नाहीतर आपला हा गीतेचा प्रोजेक्ट पूर्ण झाला, गीता गुंजन आणि पैरवी भगवद्गीतेची, की मग आपण हे सगळे घेऊन येणारच होत आपल्यासाठी. पण आत्ता तर प्रयत्न करा शोधून काढायचा. पुढच्या श्लोकामध्ये सांगून दिल्या पुरोधसांच मुख्यम माम विद्धी पार्थ बृहस्पती. बृहस्पती हे देवांचे गुरु, पौरोहित्य करणारे. म्हणून देवही जेव्हा यज्ञ याग पूजा विधी करत त्यावेळेला पौरोहित्य, पुरोहित म्हणून बृहस्पतींची योजना केलेली असायची. गुरु म्हणून सल्ला ज्यांचा घ्यायचा ते बृहस्पती हे देवांचे गुरु, म्हणून त्यांचं स्थान सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे. अजून पुढच्या ओळीत सांगून दिलंय देवांनाही युद्ध करावी लागली आहेत दानवांची, होय ना. म्हणजे देवांकडेही सेना आहे आणि ह्या सेनेचा सेनानायक कोण आहे? शंकरपुत्र कार्तिकेय, त्याचंच नाव स्कंद. देवसेनेचा जो सेनानायक तो कार्तिकेय सगळ्या सेनानींमध्ये सर्वश्रेष्ठ विभूती म्हणून मान्यता पावलेला आहे. कार्तिकेयालाच का बरं हे सर्वश्रेष्ठ विभूती म्हटलं गेलं आहे, त्याची पण कथा आहे. बघा प्रयत्न करून सापडते का. शंकराचा पुत्र तर आहेच, पण त्याचं स्वतःचं सुद्धा वेगळं स्थान विभूतिमत्व प्रकट करणारं आहे. अजून पुढच्या ओळी सांगून दिलं सरसाम अस्मी सागरः. आपल्याला लवणसागर माहिती आहे, रत्नसागर माहिती आहे. म्हणजे सागरामध्ये काय नाही आहे सांगा हो. सरसाम, रसयुक्त जे जे म्हणून काही या चराचर सृष्टीमध्ये आहे त्यामध्ये सर्व रसांचा आविष्कार असणारं, सर्व रसांचा समावेश असणारं असं सर्व समावेशक जर कोण असेल तर स्वाभाविक आहे ना ती विभूती कोणती? सागर. म्हणून सरसाम अस्मी सागरः. अजून पुढच्या श्लोकात सांगू दिलं महर्षीणाम भृगुरहम. जे जे महर्षी चिंतन मननातून परमात्म्याचा आविष्कार प्राप्त करून घेतात, परमात्म्याला जाणण्यासाठी अहर्निश चिंतन मननाद्वारे शोध घेत राहतात, त्या सर्व महर्षींमध्ये भृगु महर्षींचं आगळं वेगळं स्थान आहे.
कथा आपल्याला माहिती असेल. तिन्ही देवांची परीक्षा भृगु ऋषींनी घेतलेली आहे ना. ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू. तिन्ही देवतांकडे जाऊन त्यांच्यापैकी सर्वात लयबद्ध स्पंदन असणारा देव कोणता? आपण सुरुवात लयबद्ध स्पंदनाने केली आहे ना. ते जाणून घेण्यासाठी भृगु महर्षी तिन्ही देवतांकडे गेली आहेत. शोधून काढा ती कथा. काहींना माहिती असेल पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळेल. ज्यांना माहिती नाही त्यांना सहज शोधता येईल. आणि म्हणून भृगु महर्षींचं स्थान काही वेगळंच आहे. अजून पुढच्या ओळीत सांगून दिलं, गिराम अस्मी एकम अक्षरम. वाणीद्वारे केवळ एक अक्षर. कोणतं? जे लिपी भाषा यांच्या पल्याड अखंड जे निनादत आहे, अखंड जो स्वर गुंजत आहे, तो ओंकार एकमेव वाणीचा आविष्कार आहे, प्रकटीकरणाचा. त्यामुळे नीरव अशा ठिकाणी आपण गेलो आणि शांत स्तब्ध जरी डोळे मिटून अगदी बसलो तरीही आपल्या कानांना हा ओंकाराचा स्वर येऊन भिडतोच. तो जो ध्वनी आहे तो एक अक्षरम, अक्षर, कारण तो परमात्म्याची प्रचिती देणारा आहे. परमात्मा ओम याच अक्षराद्वारे व्यक्त केला जातो ना. म्हणून वाणीद्वारे ओमचा उच्चार आहे. म्हणून गिराम अस्मी, गिरा म्हणजे वाणी. वाणीद्वारे जो परमात्मा एका अक्षरामध्ये व्यक्त केला जातो ते अक्षर म्हणजे ओम ही विभूती आहे. विभूती म्हणजे विशेष भूती. भूती म्हणजे प्राणीमात्रांमध्ये, सृष्टीतल्या घटकांमध्ये आगळेपण, वेगळेपण असणारं जे जे म्हणून काही आहे त्याला विभूती असं म्हटलं जातं. आणि त्यांच्यातलं जे शाश्वत तत्व आहे त्याला विभूतिमत्व. पुढच्या वेळीत अजून सांगून दिलंय. यज्ञ प्रकार 4थ्या अध्यायात पुष्कळ सारे सांगितलेत. मग त्या यज्ञांच्या मांदियाळीमध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ कोणता असेल? जो यज्ञ करत असताना आपली आपोआप तदाकार वृत्ती होते, सातत्य राहतं, असा जो यज्ञ जप यज्ञ. मग हा जप कशाचा करावा नाही सांगितलं. फक्त यज्ञानाम जपयज्ञ अस्मी एवढंच सांगून दिलं. जप म्हणजे सातत्य, पुन्हा पुन्हा कौशल्य प्राप्त होईपर्यंत करत राहणं त्याला जप म्हणतात. जप म्हणजे केवळ माळ हातात घेऊन देवाचं नाव जपत राहणं इतका सीमित अर्थ नाहीच आहे. जप म्हणजे जे काम करत असू त्याच्यामध्ये कौशल्य, पराकोटीचं कौशल्य. चित्रकाराने एखादं सुंदर चित्र काढलं तर बघणारे म्हणतात काय सुंदर चित्र काढलंय हो, एकदम पराकोटीचं सुंदर असं बघणारे म्हणू शकतात. पण चित्रकार काय म्हणत असतो? नाही हो, मला अजून याच्यापेक्षा या चित्रामध्ये काहीतरी दाखवायचं होतं जे मी दाखवू शकलो नाहीये. असं जे आहे ना, सतत पुन्हा पुन्हा सातत्याने कौशलमच्या प्रती प्रगती करत राहणं त्याला जप म्हणतात. म्हणून पहिलं जे मिळालेलं आहे ते समर्पित. पुन्हा नव्याने समुद्राच्या लाटा कशा एक लाट समर्पित होते, नवीन लाट त्याच वेळी येऊन भिडत असते ना, तसं यज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ विभूती जर कोणती असेल तर ती जप. कुठंपर्यंत? कौशल्य आत्मसात होईपर्यंत. पण कौशल्याला अंतच नाही आहे, त्यामुळे अखंड त्याला म्हणायचं जप. पुढे सांगून दिलं स्थावराणाम हिमालयः. तशी अखंड प्रगती करणं आवश्यक आहे कौशल्य प्राप्तीसाठी. ती प्रगती करायची कुठे? हिम आलय. हिम म्हणजे बर्फ. बर्फ म्हणजे प्रवाही पाण्याचं स्थिर असं रूप. बर्फ म्हणजे पाणीच ना खरं.
पण पाण्यातला हिणकसपणा सगळा जाऊन जेव्हा तो घनीभूत होतो, त्यातली स्पंदनं अगदीच काय म्हणूया त्याला की मंदपणे, की जी जाणवत देखील नाहीत पण असतात, अशी त्या ठिकाणी आहेत. अशा स्पंदनांचा आलय म्हणजे आगर ज्या ठिकाणी आहे, अशी स्पंदनं जिथे एकवटलेली आहेत, त्याची थोरवी वेगळीच ना, त्याची पैरवी अलगच ना. आणि म्हणून मग योगी, महर्षी, ऋषी हे सगळे तपस्साधना करण्यासाठी कोणती वाट धरतात? हिमालयाची. अनेक दिव्य औषधी वनस्पती ह्या सुद्धा कुठे गवसतात? हिमालयातच. कारण या बर्फामध्ये चंद्राची शीतलता ही जास्त प्रमाणात आकर्षून घेतली जाते. आणि जिथे शीतलता आहे तिथे आपोआप स्पंदनांची लयबद्धता असतेच. म्हणून स्थैर्यता हवी असेल तर स्पंदनांची लयबद्धता जशी हिमालयामध्ये आहे. अजून पुढच्या ओळी सांगून दिलं, अश्वत्थ सर्व वृक्षाणां देवर्षीणां च नारदः. सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ, अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या, थ म्हणजे स्थैर्य. उद्या ज्याला स्थैर्य नाही असा वृक्ष. सगळेच वृक्ष असेच असतात ना हो. काय माहिती त्या वृक्षाचं आयुष्य किती आहे, पण ते क्षरच आहेत ना. हळूहळू का होईना क्षर होतच राहतात. पण त्याच वेळी प्रत्येक ऋतूमध्ये ते आपला नव आविष्कार घडवत राहतातच. म्हणून सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्ष की जो प्रत्येक ऋतूमध्ये नव आविष्कार, नवा साज लेऊन प्रकट होऊ शकतो. कुठून प्रकट होईल? अश्वत्थ म्हणजे पिंपळ किंवा वड, ह्या दोन्हींचं बीजारोपण केलं जातं का हो? केव्हा कसे कुठून उगवतात कळतं का तरी? बरोबर ना. म्हणून अश्वत्थ. आणि म्हणून ते विभूतिमत्व आहे. अजून पुढच्या श्लोकात ओळीत सांगून दिलं, देवर्षीणां च नारदः. देवांचे जे ऋषी आहेत, देवांना जे आदरस्थान आहे, ऋषितुल्य व्यक्तिमत्व देवांमध्ये जी मानली गेली आहेत, त्यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ नारद मुनी आहेत. त्याच्याविषयी पण कथा आहेच आहे. बघूया पुढच्या, आपण नंतर करणार आहोत ना याविषयी सगळा वेगळे एपिसोड, त्याच्या वेळेला बघूया. आणि तुम्ही शोधून काढालच ना देवर्षी ही पदवी नारदांना का मिळाली, बघा शोधून. पुढच्या ओळीमध्ये आहे गंधर्वाणां चित्ररथ. चित्ररथ नावाच्या गंधर्वाचं वेगळेपण, म्हणून तर त्याला विभूती म्हटलंय. गंधर्व हा सुद्धा गणच आहे, समुदाय आहे. गायन कलेमध्ये, वादन कलेमध्ये सर्वश्रेष्ठ असणारा जो समुदाय, त्यांना गंधर्व म्हटलं जातं. मग त्या गंधर्वांमध्ये चित्ररथाची थोरवी वेगळी आहे, पैरवी वेगळी आहे. म्हणून त्या चित्ररथाला भगवंतांनी आवर्जून विभूतिमत्व प्रकट करणारा म्हणून विभूतींमध्ये स्थान दिलेलं आहे. अजून पुढच्या याच्यात सांगून दिलं आहे, सिद्धानां कपिलो मुनी. कपिल मुनी ज्यांनी सांख्यशास्त्र सांगून दिलं, आईचं समाधान करण्यासाठी ज्यांनी तत्वज्ञान सांगितलं, त्या कपिल मुनींना सिद्ध जे आहेत, ज्यांनी परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलाय आणि चराचरामध्ये सर्व प्राणीमात्रांसाठी आपल्या ज्ञानाचं वितरण करत राहिलेले आहेत, अशा सिद्ध मुनींमध्ये कपिल मुनींचं स्थान सर्वश्रेष्ठ आहे. अजून पुढे आता कुठे सांगितलंय, जी 14 रत्न समुद्र मंथनातून आली, त्यांच्यामधल्या 2 रत्नांविषयी पुढच्या श्लोकामध्ये सांगून दिलंय. उच्चैश्रवस नावाचा अश्व, की जो समुद्र मंथनातून एक रत्न म्हणून प्रकट झालेला आहे. आणि ऐरावतं गजेंद्राणां, स्वाभाविक आहे, ऐरावत हा सुद्धा 14 रत्नांपैकी एक आहे आणि त्यामुळे सर्वश्रेष्ठत्व त्याचं आहेच. नराणांच नराधिपम, राजांमध्ये श्रेष्ठ
कोण? नर. नरांमध्ये श्रेष्ठ नराधिप. अधिपती म्हणजे राजा, स्वामी कोण असू शकतो? सामर्थ्य प्रकट करण्याचं ज्याचं कौशल्य सर्वांपेक्षा अधिक तो नराधिप. म्हणून नराणायच नराधिपम असं श्लोकामध्ये म्हणून टाकलं. पुढच्या ओळीमध्ये सांगून दिलंय. आता भगवंतांनी केवढा आवाका आहे बघा विभूतींविषयी सांगताना. असं नाही आहे की फक्त मानवांमधल्या, फक्त देवांमधल्या, फक्त ऋषीगणांमधल्या विभूती भगवंत सांगतायत. नाही हो, चराचरात हिमालयाविषयी सांगून दिलं, वृक्षांमध्ये सांगून दिलं, पुढे नद्यांविषयी बघूया ना. आता आयुधांमध्ये कोण आहे ते सांगतायत. आयुध म्हणजे जी फेकून मारण्याची अस्त्र आहेत ती. पहिल्या अध्यायामध्येच अस्त्र शस्त्रचा उल्लेख आहे ना. त्यापैकी आयुधांमध्ये सर्वश्रेष्ठ आयुध कोणतं? वज्र. कोणाचं आयुध मानलं जातं? काढा शोधून. का? त्याची थोरवी कोणती आहे तेही काढा शोधून. करा प्रयत्न, निश्चितपणे सापडू शकेल. धेनू नामस्मी कामधुक. कामधेनू हिची पण कथा आहे, आपल्याला माहिती आहे. 14 रत्न जेव्हा आली त्याच्यामध्येच ही पण एक सागर मंथनातून प्रकट झालेली आहे. तेव्हा ही कामधेनू कशामध्ये श्रेष्ठ आहे? धेनू नाम म्हणजे जो गौवर्ण आहे त्या सर्व गौ अंशामध्ये सर्वश्रेष्ठ विभूती म्हणून जिचं स्थान आहे ते ह्या कामधेनूचं आहे. आपल्या शेपटीच्या फटकाऱ्याने जिने सैन्य उभं केलं आणि स्वतःचं रक्षण केलं अशी ही कामधेनू. आपलं रक्षण करती तर आहेच, पण सर्व चराचरासाठी पालन करती पण आहेच. मग तिचं स्थान सर्वश्रेष्ठ आहेच ना. अजून पुढच्या वेळी सांगून दिलं. प्रजनश्चास्मी कंदर्पहा. कंदर्प म्हणजे मदन. पुनरुत्पत्तीसाठी भावनांचं उद्दीपन होणं आवश्यक असतं आणि ते उद्दीपन करण्याची किमया ज्याच्याकडे आहे तो कंदर्प म्हणजे मदन हा माझीच विभूती आहे. शिवानी मदनाचं भस्म केलं होतं, आठवत असेल कथा आपल्याला. तो मदन हा प्रजनश्चास्मी, सृष्टीमध्ये पुनरुत्पादनाची प्रक्रिया होत राहिली पाहिजे त्यासाठी ज्याच्याकडे क्षमता आहे सर्वश्रेष्ठ तो कंदर्प. अजून पुढच्याच्या सांगून दिलं. सर्पाणामस्मी वासुकी. सर्प पण एक गण आहे, समुदाय आहे, त्यांचं पण विशिष्ट स्थान आहे आणि त्यांचा जो अधिपती आहे तो वासुकी. याची पण कथा आहे. वासुकी आठवते ना, समुद्र मंथनाच्या वेळेला हे नाव. कथा तर आपल्याला माहितीच असेल समुद्र मंथनाची. वासुकीचा काय केला होता? दोर. वासुकीला विनंती केली होती देवदानवांनी आणि मंथन करण्यासाठी जो दोर आवश्यक आहे ते आपण स्थान ग्रहण कराल का म्हणून विचारलं होतं आणि वासुकीने मान्यता दिली होती. का मान्यता दिली होती बघा, शोधून सापडताय का? अजून पुढच्या श्लोकामध्ये सांगून दिलं. अनंतश्चास्मी नागानं. नवनाग स्तोत्र आपल्याला माहिती असेल. त्याच्यामध्ये जी नवनाग आहेत हे नागदेवता आहेत. यांचे पण राजे आहेत, 9 गण आहेत त्यांचे. आणि त्याच्यामध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे अनंत, त्याला विभूतिमत्व प्राप्त झालेलं आहे. आजही अनंत चतुर्दशीच्या दिवशी या अनंताचं पूजन केलं जातं. त्या अनंताचं स्थान विभूती म्हणून भगवंतांनी मान्य केलं आहे, स्वतःहून सांगून दिलं आहे. अजून पुढच्या वेळी सांगितलं. वरुण हा यादसाम अहम. बघा, सगळीकडे अहम शब्द आहे, पण आता आपल्याला माहिती आहे अहम म्हणजे सर्वश्रेष्ठ ऊर्जा स्रोत, ऊर्जेचा पुंज, चैतन्य, क्षमता. म्हणजे जे जलाधिदेवता आहेत त्यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? वरुण देवता. अजून पुढच्या वेळी सांगून दिलं. पितॄणाम आर्यमा च अस्मी. पितर समुदाय आहे, पितरांचा जो गण आहे त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ विभूती आर्यमा आहे.
त्याची पण एक कथा आहे बरं. बघा सापडते का शोधून, की आर्यमाला हे स्थान का प्राप्त झालं आहे. बघा प्रयत्न करून. अजून पुढच्या ह्याच्यात सांगितलं यमस संयमतामहम. आपल्याला यम काय म्हणून माहिती आहे? जो आपले पाश आवळतो आणि व्यक्तीला मृत्यू प्राप्त करून देतो, ती यमदेवता. म्हणून आपल्याला माहिती आहे ना, मृत्यूदेवता वेगळी आणि यमदेवता वेगळी. सावित्री यमाची कथा आपल्याला माहिती असेल. यमाला कठे स्थान दिलेलं आहे विभूती म्हणून? संयमतामहम. संयमताम, संयमित करण्यासाठी यमदेवता कार्य करत राहते. संयमित करायचं आहे, लयाला नाही घालवायचं आहे. तेव्हा लयाला घालवणं म्हणजे मृत्यू वेगळा आणि संयमित करणं हे काम यमाचं आहे. म्हणून यम वरदान देऊ शकले सावित्रीला आणि सत्यवानाचे प्राण परत देऊ शकले. तेव्हा यमाचे विभूतिमत्व वेगळं आहे, मृत्यूचं विभूतिमत्व वेगळं आहे. अजून पुढच्या याच्यात सांगून दिलं प्रल्हादश्चास्मी दैत्यानां. कश्यप आणि दिती यांच्यापासून जी प्रजा उत्पन्न झाली, यांचे जे पुत्र, त्यांना दैत्य म्हटलं जातं. मग ह्या दैत्यांमध्ये, दैत्यकुळामध्ये अलग स्थान प्राप्त करून देणारा, दैत्यांना सुद्धा विष्णुमय जग याचा प्रत्यय देणारा कोण आहे? बरोबर, मग तोच विभूती असणार ना दैत्यांमध्ये. म्हणून प्रल्हाद, त्याचं स्थान विभूती म्हणून दैत्यकुळामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. अजून पुढच्या याच्यात सांगून दिलं काल कलयताम अहम. कलयताम म्हणजे आज कॅल्क्युलेटर म्हणता ना, कॅल्क्युलेटर काय करतं? गणकयंत्र असं त्याला म्हटलं जातं. मोजमाप करतं ना. मग हे मोजमाप करणारं जे काही आहे त्याचं नाव काय आहे? काळ. काळ, काळ आला होता, वेळ आली वगैरे वगैरे, तो काळ वेगळा. आणि इथे काल कलयतामहम, मोजमापासाठी जे गणन करण्यासाठी वापरलं जातं त्यातला काळ मी आहे. आणि ओढवणारा काळ जो समापनाकडे नेतो आयुष्याच्या, तोही काळ म्हणूनच मान्यता पावलेला, तोही काल मीच आहे. हाही काळ मीच, गणना करणारा गणक म्हणून मान्यता असणारा, आणि तोही काळ मीच आहे. अजून पुढच्या ओळीमध्ये सांगून दिलं मृगाणायच मृगेंद्रः अहम. मृगाणाय वन्य पशु. कोण असणार वन्य पशूंमध्ये? सर्वश्रेष्ठ मृगेंद्र, वनराज. वनराजाची वैशिष्ट्य कोणती आहेत घ्या समजून. बघा, निरीक्षण परीक्षणांनी अनेकांनी त्यांचा अभ्यास करून त्याचं सर्वश्रेष्ठत्व मांडून आपल्यासमोर ठेवलेलं आहे. विज्ञानाने सिद्ध केलं आहे की मृगेंद्र सर्वश्रेष्ठ का वन्य पशूंमध्ये. आपणही समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आणि अजून पुढची विभूती सांगून दिली आहे पक्ष्यांमधली. म्हणजे पशु झाले, आता पक्षी. पक्ष्यांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण? वैनतेय, श्री विष्णूंचं वाहन. सुरुवात केली आपण आदित्यानामहम विष्णू, तसंच आता पक्षीणाम वैनतेय. गरुड पक्षी हा पक्ष्यांमध्ये सर्वश्रेष्ठ विभूती म्हणून मान्यता पावलेला आहे. मग काय आहेत या गरुडाची वैशिष्ट्य? काढा तर शोधून, येतील लक्षात. आणि स्वाभाविक आहे, एवढी लक्षणं जर इतर पक्ष्यांपेक्षा त्याच्यामध्ये वेगळी असतील तर त्याची क्षमता, त्याचं चैतन्य एक ऊर्जा स्रोत बनून सर्वांसाठी मान्यता मिळवणारच ना. म्हणून वैनतेय पक्ष्यांमध्ये विभूती म्हणून मान्यता पावलेला आहे. मग पक्ष्यांमध्ये गरुडराज का श्रेष्ठ आहे? त्याची झेप केवढी, असं म्हणतात विहार करण्याची क्षमता कशी, या सगळ्याविषयी जाणून घेऊया. पुढचा व्हिडिओ आपल्या पुढे येईपर्यंत या सगळ्या विभूतींविषयी पुराणांमध्ये, ग्रंथांमध्ये दिलेल्या कथा शोधून काढायचा जरूर प्रयत्न करा. भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असला तर जरूर लाईक करा. आपण मित्रसमावेत शेअर तर नक्कीच कराल. आणि हो, जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल
तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं ना की व्हिडिओ आला म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील. मग आपण नक्कीच उत्सुकतेने वाट बघत असलेले व्हिडिओ बघता येतील. भेटूया. नमस्कार.